दरम्यान डीपसीक हे प्रकरण नेमकं काय आहे, यामुळं अमेरिकन बाजारामध्ये वादळ का उठलंय, या संदर्भात आयटी एक्सपर्ट अच्युत गोडबोले यांच्याशी बातचीत केली माझे सहकारी राहुल कुलकर्णी यांनी. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत. अमेरिकेच्या वर्चस्वाला शह देणारा असा कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक प्लॅटफॉर्म डीपसीक चीननं तयार केला आहे आणि त्याच्यानंतर जगभरातल्या अर्थव्यवस्थेला मोठे हादरेच बसलेत. मला वैयक्तिक विचाराल तर जेमिनी असेल, चॅट जीपीटी असेल किंवा परप्लेक्सिटी असेल, हे सगळे प्लॅटफॉर्म मी सातत्यानं वापरतो आणि आम्ही एक AI ची एक सिरीजच महाराष्ट्राला आत्ता दाखवत आहोत. एक तर ऊस शेतीतला कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रयोग, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती असलेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा AIचा प्रयोग, बेडशीट क्लिनिंगमध्ये असलेला AIचा प्रयोग, सह्याद्री रुग्णालयातला पुढच्या 16 तासामध्ये AIच्या मदतीनं रुग्णांच्या शरीरामध्ये काय बदल होतील हा सांगणारा प्रयोग. असे किती प्रयोग तुम्ही आज NDTVवरती बघितलेले आहेत. त्यामुळं ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा मानवाच्या पुढच्या प्रगतीच्या दृष्टीनं खूप उपयोग होईल असं म्हणतात. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रमुखांची मी मुलाखत केली, जे UK गव्हर्नमेंटचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भातले सल्लागार आहेत आणि UK गव्हर्नमेंटने असं म्हटलेलं आहे आणि अमेरिका पण तसा विचार करते आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळं त्यांच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठी चालना मिळेल. आपल्याकडे पण काल महाराष्ट्र राज्यानं AI एक स्वतंत्र विद्यापीठ घोषित केलं. श्री आशिष शेलार असं म्हणतायत की महाराष्ट्र हे कृत्रिम बुद्धिमत्ते संदर्भामध्ये एक वेगळं धोरण आणणारं पहिलं राज्य ठरेल. माझ्या मते तेलंगणानं त्याची खूप आधीच सुरुवात केलेली आहे. पण ज्या डीपसीकबद्दल आपली चर्चा आहे ती आज श्री अच्युत गोडबोले सर माझ्यासोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे NDTVमध्ये. एक तर तुम्ही उत्तम पुस्तकांचे लेखक आहात, IT व्यवसायाशी निगडीत आहात, महत्त्वाचं मी तुम्हाला अर्थव्यवस्था कळत. ह्या तिन्हीचा संयोग असलेला महाराष्ट्रातला इतका उत्तम अभ्यासक आज तरी आणि खरंच कदाचित देशपातळीवरती पण नसेल. पण अगदी सुरुवातच अशी करू की आपण डीपसीक काय आहे, विशेषतः अमेरिकेच्या गुंतवणुकीत AI वरती आणि ह्या डीपसीकमध्ये असलेली गुंतवणूक आणि स्पेशली अमेरिकेने खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा चीनचं हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं मॉडेल. त्याचं म्हणजे पहिल्यांदा आपण डीपसीकच्या अगोदरचं, डीपसीक हे लार्ज लँग्वेज मॉडेलचं एक हे आहे. त्याचा इतिहास थोडासा बघितला पाहिजे. मी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स आणि इंडस्ट्री 4.0 सगळी पुस्तकं लिहिली, पण ती पण मशीन अँड डीप लर्निंग पर्यंत आलेली होती. चॅट जीपीटी होते एक बारीक चॅप्टर आहे, पण अजूनही लार्ज लँग्वेज मॉडेल्स म्हणजे काय हे अजूनही पूर्णपणे उलगडलेलं नव्हतं त्या काळात, जेमतेम येत होतं. आणि 2022 साली चॅट जीपीटीने GPT-4 हे अनाऊन्स केलं आणि त्यावेळेला धुमाकूळ माजला. म्हणजे एकंदरीत काय झालं की लार्ज लँग्वेज मॉडेल्समध्ये म्हणजे कसं चालतं हा वेगळा मुद्दा आहे, पण आपण विचारलेल्या प्रश्नांची तो उत्तरं देतो. म्हणजे अगदी आपण खरं गुगलमध्ये सर्च करू शकतो, कुठलाही प्रश्न विचारू शकतो, पण त्यातला फरक असा की आपल्याला एखादं उत्तर मिळवण्याकरता गुगलमधले अनेक सर्चेस स्वतः हे करावे लागतील. म्हणजे एक उत्तर मिळालं पण आणखीन या स्टेटमधला आहे का, तर आपण आपल्या इंग्रजी किंवा मराठी भाषेत आपण प्रश्न विचारणं आणि त्याचं धाड उत्तर येणं, किंवा मला उद्या हा पेपर द्यायचा आहे तर अपेक्षित मला 3-4 पेपर काढून दे असं सांगणं. तर हे काम लार्ज लँग्वेज मॉडेल जे करायला लागले, LLMs हे म्हणजे चॅट जीपीटी कविता करायला लागला, लेख लिहायला लागले. त्यामुळे जर्नलिस्टचं काम काय होईल, ग्राफिक डिझायनर्सचं काम काय होईल, नंतर उद्या वकिलांचं काम काय होईल, शिक्षकांचं काम काय होईल, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. कारण तू इतकी चांगली उत्तर द्यायला लागले. ट्रान्सलेटर्सचं काय होईल, अजून ट्रान्सलेशन पूर्ण चांगलं होत नाही, म्हणजे 60-70% होतं इव्हन गुगल ट्रान्सलेटचं वगैरे. पण जसा त्याला जास्त डेटा मिळेल तसा तो आणखीन शिकत जाईल आणि त्यामुळे ट्रान्सलेशन सुद्धा उद्या ह्या सगळ्यांचे ड्रायव्हर्स कार असेल तर ड्रायव्हर्स जातील वगैरे, असं हे लगेच जाणार नाही, पण एक 5-10-15 वर्षात काय होईल. आणि त्यामुळे लोकांची खळबळ माजली की ह्याचं चॅट जीपीटीचे परिणाम काय होतील लार्ज लँग्वेज मॉडेलचे. त्याच्या अगोदरपासूनच हे सगळं चालू झालेलं होतं. म्हणजे खरंच त्याची जर का त्याचा इतिहास बघायला तर पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शब्द 1956 साली डार्टमाउथ कॉन्फरन्समध्ये निघाला. त्यानंतर एक्सपर्ट सिस्टम्स निघाल्या की डॉक्टरचं की वकिलाचं की इंजिनिअरचं सगळं ज्ञान हे आपण कम्प्युटरमध्ये घालावं आणि मग त्याला प्रश्न विचारावेत आणि आपण मग त्यातनं उत्तरं घ्यावीत. ते फार काही यशस्वी झालं नाही. एकीकडे रोबोटिक्स चालू होतं, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगने मात्र उडी मारली. आपण आज मोबाईलमध्ये आपल्या भाषेमध्ये बोलू शकतो.
नाही पूर्वी जावा सी मध्ये ते ठराविकच तऱ्हेने आपण प्रश्नोत्तर करू शकत होतो. त्यामुळे आपण त्या तऱ्हेने बोलायला लागलो म्हटल्यानंतर टेक्स्टमध्ये सर्चेस नॅचरल लँग्वेजमध्ये आपल्याला करता यायला लागली आणि ती फार मोठी उडी होती. 2000च्या नंतर मशीन अँड डीप लर्निंगचा उदय झाला आणि त्याचं केवळ कारण असं की मशीन अँड डीप लर्निंग साठी आपल्याला 2 गोष्टी लागतात. एक डेटा लागतो आणि पॉवरफुल सीपीयूज लागतात. त्यावेळी जे सीपीयूज होते ते तेवढे पॉवरफुल नव्हते. ते जीपीयूज म्हणजे ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट्स जे आले जे आपण व्हिडिओ गेम्समध्ये वापरतात वगैरे त्याचा उदय एनव्हिडियाने पहिल्यांदा काढले आणि त्यांना वाटलं की याचं काय फक्त गेम्समध्ये वापर होईल पण त्यांचे स्टॉक्स बराच काळ वाढले नाहीत खरं म्हणजे. पण जेव्हा मशीन अँड डीप लर्निंग वाढायला लागलं मशीन अँड डीप लर्निंगचा साधा अर्थ असा की आपला मेंदू जसं काम करतो त्याचप्रमाणे आपण न्यूरल नेटवर्क आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉन्स असतात आणि त्याचं नेटवर्क असतं तसं कृत्रिम तऱ्हेने आपण न्यूरॉन्सचं एक नेटवर्क तयार केलं पातळ्या तयार केल्या की कुठल्याही पातळीत हजारो न्यूरॉन्स आहेत त्यातला प्रत्येक न्यूरॉन हा अगोदरच्या पातळीतल्या प्रत्येक न्यूरॉनशी जोडलेला आहे आणि पुढच्या न्यूरॉन पातळीतल्या प्रत्येक न्यूरॉनशी जोडलेला आहे आणि मग अशा पातळ्या खूप जास्त असतील त्याला डीप लर्निंग म्हणतात. आणि प्रत्येक पातळी काहीतरी कन्क्लुजन कडून पुढे देते काही वेट्स मग त्याचं किती महत्व आहे त्याला वेट्स म्हणतात आणि ते त्यातून पुढच्या पातळीत पुढची आणखीन त्या पुढच्या असं करत करत शेवटल्या पातळीला कन्क्लुजन काढलं जातं. ते जर का बरोबर आलं नाही तर पुन्हा बॅक प्रॉपगेशन करून पुन्हा ती वेट्स बदलण्यात येतात आणि ते कन्क्लुजन बरोबर येईपर्यंत त्याला ट्रेनिंग म्हणतात. ह्याला ट्रेनिंग द मॉडेल म्हणतात. मग डेटा इनपुट द्यायचा आणि त्यातनं पॅटर्न शोधायचे किंवा डेटा इनपुट द्यायचा आणि मांजर ओळखायला शिकवायचं कुत्रा ओळखायचं कुठली वस्तू ओळखायला शिकवायची असे सगळे म्हणजे सुपरवाइज आणि अनसुपरवाइज असे 2 प्रकार आहेत. पण मुख्य म्हणजे डेटामधनं कन्क्लुजन काढणं हे मशीन अँड डीप लर्निंगचं काम होतं. ते वेगवेगळ्या पातळ्यांमधनं ते केलं जात असेल ते पातळ्यातलं वेट्स आणि त्यालाच पॅरामीटर्स म्हणतात. ते पॅरामीटर्स फार महत्वाची भूमिका बजावतात इथे लार्ज लँग्वेज मॉडेल्समध्ये LLM मध्ये. तर त्या पातळ्या जास्त असतील त्याला डीप लर्निंग म्हणतात आणि त्या सगळ्यामध्ये अर्थातच ANN आपण वापरतो आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क वापरतो. आता झालं काय की 2017 साली एक पेपर पब्लिश झाला अटेन्शन इज ऑल यू नीड आणि तो पेपर गुगलमध्ये पब्लिश झाला. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्या पेपरमध्ये ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर डिस्क्राईब केलं होतं जे LLM लार्ज लँग्वेज मॉडेलचं बेसिस आहे. मग हा तिसरा टप्पा होता. म्हणजे पहिल्यांदा सिम्बॉलिक ज्ञान देऊन त्यातली उत्तर मिळवायची म्हणजे एक्सपर्ट सिस्टम्स वगैरे. दुसरा मशीन अँड डीप लर्निंगचा आणि तिसरा लार्ज लँग्वेज मॉडेलचा. तर लार्ज लँग्वेज मॉडेलचा मशीन लर्निंगचाच एक भाग आहे. पण त्यामध्ये फरक असा की तो नवीन तयार करतो म्हणजे त्याला जनरेटिव्ह AI म्हणतात. म्हणजे त्याला आपण सगळं टेक्स्ट दिलं समजा की त्या टेक्स्टवरून तो शिकतो आणि तो नवीन शब्द तयार करतो. आपण टाईप करताना पुढचा शब्द तो सुचवतो आपल्याला आणि तो आपण आय एम गोइंग टू समजा पुणे मी पुण्याला बऱ्याच वेळा जात असेल तर तो पुणे 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 हे करेल आणि पुणे ऍक्सेप्ट केलं आणि टू म्हटलं की मी पुण्याला मग कशाला जातो म्हणजे पोहायला जातो घ्यायला ते माझ्या आत्तापर्यंत मी कसं गेलेलो माझं टेक्स्टचे मेसेजेस सगळं शोधून तो मग ते पुढचं शोध म्हणजे जनरेट करतो तो. शिवाय आपण त्याला काही प्रश्न विचारले तर तो आतापर्यंत न केलेल्या गोष्टी तो करू शकतो. म्हणजे असं समजा आता पंडित नेहरू जिवंत असते तर पंडित नेहरूंनी आता स्वातंत्र्य दिनी कुठलं भाषण केलं असतं असं जर विचारलं तर गुगलला ते शक्यच नाही. आपण क्वेरी घातली तर ती देता येणार नाही. पण समजा ChatGPT विचारलं तो काल्पनिक नेहरूंची सगळी भाषणं पूर्वीची त्याला फीड केलेली असतात किंवा त्याला माहित असतं की शब्द कुठे वापरतात काय आणि त्यांनी आत्ताची परिस्थितीमध्ये भाषण कसं दिलं असतं हे तो कन्स्ट्रक्ट करू शकतो म्हणजे नवीन जनरेट करू शकतो. म्हणजे त्याला जनरेटिव्ह AI असं म्हणतात. आता या सगळ्यामध्ये 3 प्रकारचे इंटेलिजन्स आहेत. नॅरो इंटेलिजन्स जनरल इंटेलिजन्स आणि सुपर इंटेलिजन्स. तर नॅरो इंटेलिजन्स केव्हाच आपण क्रॉस केलेलं आहे म्हणजे आपल्याला उपयुक्त अशा गोष्टी म्हणजे साफ करणं रोबॉट्सनी किंवा बेल्ट कन्व्हेयर बेल्टवरती विचित्र असा पदार्थ असतो तो उचलून धरणं किंवा आणखीन आता अलीकडे स्वयंपाक करणं अमतूक वगैरे किंवा डायग्नोसिस करणं वगैरे किंवा चेहरे ओळखणं. तर हे नॅरो इंटेलिजन्स झाला. आता जनरल इंटेलिजन्स म्हणजे माणसाच्या इक्विव्हॅलंट आपण जेव्हा इंटेलिजन्स येईल तर ती इंटेलिजन्स म्हणजे माणसासारखं वागणं जर काय असेल तर 2 भाग आहेत. एक इंटेलिजन्स म्हणजे तर्क रिझनिंग हा जो प्रकार आहे आता उदाहरणार्थ GPT-4चा IQ हा 155 आहे. आपण IQ आइन्स्टाईनचं किती होतं 160 होता. आता IQ काढण्याकरता जे प्रश्न आपण विचारले तेच जर ChatGPT दिले आणि त्यांनी उत्तर दिली तर तरी मोजलं की 155. GPT-5 जेव्हा येईल तर 1400 का 1600 काहीतरी असेल असा अंदाज आहे. एक्स्ट्रीमली हाय म्हणजे
तो रिझनिंग मध्ये कम्प्युटर नक्कीच पुढे जाईल माणसाच्या आणि अगदी 1-2 वर्षात. पण हे फ्युचरिस्टिक डीप सीक बद्दल काय? हा सांगतो पण यामध्ये रोबोटिक्स मधली प्रगती जर का झाली तर ते सुपर इंटेलिजन्स पण माणसासारखेच हालचाली करायला लागला आणि इंटेलिजन्स वाढला तर तो माणसाच्या पेक्षा जास्त जड होईल आणि तो निर्णय स्वतः जर का घ्यायला लागला. ही झाली भीती. नाही पण एस्पेशली चॅट जीपीटी नंतर ती भीती वाढली प्रचंड, कारण तो स्वतः विचार करायला लागला, स्वतः आणि निर्णय घ्यायला लागला. तर आता काय झालं की या सगळ्यामध्ये वापरण्यात येतो तो मोठा डेटा आणि तो डेटा अमेरिकन कंपन्यांच्या मालकीचा, गुगल, फेसबुक, अमुक तमुक, आणि ते प्रोसेस करण्याकरता म्हणजे ते 2 स्टेप्स असतात. एक म्हणजे ते मॉडेल तयार करणं आणि दुसरं म्हणजे वापरणं, म्हणजे ट्रेनिंग मॉडेल आणि इन्फरन्स मॉडेल. तर ट्रेनिंग मॉडेलला प्रचंड डेटा लागतो आणि त्याच्यातून ते टोकन आणि वेक्टर त्यात शिरायला नको, पण ते अनेक तऱ्हेची जी हे असतात ते नंबर्स असतात त्याचे, तर ते खूप मोठे त्याला लागतात. म्हणजे तर ते 771 बिलियन असे त्याला ते लागत होते, म्हणजे पॅरामीटर्स त्याला म्हणतात. तर ते पॅरामीटर्स एवढे मोठे प्रोसेस करणं, त्याच्याकरता प्रचंड मोठे जीपीयूज म्हणजे ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट्स असते जे पॉवरफुल अशी 6000 वगैरे अशी 10,000 अशी ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट्स लागायची. बरेच तास, दिवस, महिने वगैरे लागून त्याला ते ट्रेनिंग द्यायचं आणि त्या टेक्स्टचं किंवा इतर गोष्टींचं तो त्याचं रिप्रेझेंटेशन करायचं, थोडक्यात मॉडेल बनवायचं, ते लक्षात ठेवायचं एका तऱ्हेने. आपण ते थोडं लॉसी होतं, म्हणजे लॉसी म्हणजे आपण झिप फाईल करतो तर ते लॉसलेस असतं, ते पुन्हा उघडतो तो येतात की एकही आपलं गेलेलं नसतं काही, पण इथे लॉसी असतं. म्हणजे पूर्ण नॉलेज जे असतं विकिपीडिया आणि सगळं इंटरनेटवरचं ते सगळं रिप्रेझेंट करणं शक्य नाही. आज 67,101 कोटी असे पॅरामीटर्स घातले होते, म्हणजे प्रचंड मोठे, हे लक्षात ठेवण्याकरता, त्यातली संबंध वगैरे शब्द आणि त्यातले संबंध. तर ते त्यामुळे इतकं त्याला खर्च यायचा, तर 100 मिलियन, मेटाच्या याला 60 मिलियन $, असा खर्च यायचा. त्यामुळे ते फक्त त्या कंपन्यांना शक्य आहे. डेटाही त्यांच्या मालकीचा आहे, जीपीयूज त्यांच्याकडे आहेत, ते एवढे श्रीमंत आहेत. भारताला काही शक्य नाही, चीनला काही शक्य नाही. त्यातनं ट्रम्पनी काय केलं की यांची प्रगती खुंटावी म्हणून या सगळ्या जीपीयूज होती बंधनं घातली. आम्ही जीपीयूज एक्सपोर्टच करू देणार. जो बायडनच्या काळात झालं. ट्रम्पने पण मी हा प्रश्न द इकॉनॉमिस्ट मध्ये जो आता लेख आलेला आहे त्या लेखामध्ये 3 गोष्टी म्हटल्यात. एक तर चीनच्या ह्या डीप सीकमुळे अमेरिकन वर्चस्वाला मोठा शह. दुसरा ज्या खर्चाचा तुम्ही विषय काढला होता, तिकडे चॅट जीपीटी सारखं किंवा तत्सम कुठलंही कृत्रिम बुद्धिमत्तेचं मॉडेल करण्याचे 16 मिलियन्स वगैरे किंवा बिलियन्स मध्ये गेले, हे फक्त 5 मिलियन मध्ये झालेलं. 5.6 करेक्ट 5. तर ह्या 2 गोष्टी का महत्वाच्या? मूळचा माझा तोच प्रश्न आहे की ह्या सगळ्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये डीप सीकनं काय केलं? नाही, डीप सीकने काय केलं, पहिल्यांदा इतके मोठे पॅरामीटर्सची आपल्याला गरज आहे का, असं ते असं स्पॅरसिटी असं त्याला हे म्हणतं की कमीत कमी खर्चात आपण हे केलं आणि कमीत कमी वापरून ते एवढ्या सगळ्या पॅरामीटर्सची गरज आहे का, हे एक. आणि ते संबंध स्टोअर करण्याकरता आपल्याला एवढी मेमरी लागते का? 2. उदाहरणार्थ 32 डेसिमल पर्यंत एक आकडा पूर्वी स्टोअर केला जायचा चॅट जीपीटी मध्ये, तर 32.8च केलं तर काय हरकत आहे? त्यांनी काय बेसिकली काय 0.01% अॅक्युरेसी कमी होईल, पण तेवढी चालते आपल्याला असं. पण त्यामुळे मेमरी एवढी प्रचंड कमी झाली, प्रोसेसिंग स्पीड भयंकर वाढला आणि पॅरामीटर्सची संख्या सुद्धा त्यांनी कमी केली. एवढ्या कारण काय असतं की इतकं मोठं टेक्स्ट आहे, त्या टेक्स्टमध्ये हेमिंग्वेचं नका इतकं जागतिक नॉलेज, इतके अक्षरशः कोट्यावधी पॅरामीटर्स ते स्टोअर केलेले, तर तेवढ्याची गरज लागते का? प्रत्यक्ष वापरात येणारे पॅरामीटर्स खूप कमी असतात. करेक्ट. सो त्यांनी असं युक्ती काढली की त्यांनी जे जास्तीत जास्त वापरात येणारे पॅरामीटर्स ते वापरले आणि पुन्हा ते साठवण्याकरता लांबी पुन्हा कमी केली आणि त्यामुळे जीपीयू सुद्धा वेगळा वापरला आणि खर्च कमी झाला. जीपीयू सुद्धा वेगळा वापरला. म्हणजे जीपीयूचं सगळं टॉप मॉडेल होतं, त्याच्या जुनं मॉडेल एनव्हिडियाचंच मॉडेल वापरलं, पण त्यांनी मला वाटतं H100च्या ऐवजी दुसरं काही, म्हणजे ते कमी ह्याचं वापरलं आणि त्याला फक्त 2 महिन्यात त्यांनी ट्रेन केलं आणि त्याचे आता सगळं रिझनिंग म्हणजे आर्म त्याला रिझनिंग म्हणतात. तर ते जे मॉडेल काढलं ते चॅट जीपीटी आणि इतर सगळ्या मॉडेल्सच्या जवळपास इक्वल. आता इनफॅक्ट त्याची अॅक्युरेसी 95% मोर दॅन चॅट जीपीटी आहे. बरोबर. हाऊ इज पॉसिबल? हा, पण म्हणूनच की त्यांनी बेसिकली रिझनिंग मध्ये त्याला रिइन्फोर्समेंट लर्निंग असं म्हणतात. म्हणजे
त्यांनी लहान मूल जसं चालायला शिकताना चालतं, अडखळतं, पुन्हा पडतं, मग ते स्वतः शिकतं. म्हणजे स्वतःला रिवॉर्ड पनिशमेंट तर देते. रिइन्फोर्समेंट लर्निंग रिवॉर्ड अँड पनिशमेंट वरती जाऊन बिहेव्हिअरल सायकॉलॉजी. म्हणजे तो मुलगा तो पडला एखाद्या खड्ड्यात, त्याला कळतं की अरे असं चाललं तर बरोबर नाही. भिंतीला असं करताना तो भिंतीला धरून चालतो, तो पायाचे जॉईंट्स मध्ये किती त्याचं पायाचं अंतर किती असलं पाहिजे, नाही तो घसरून पडेल. हे सगळं तो एकदा घसरून पडतो, मग पुन्हा उभा राहतो, मग अंतर कमी करतो, पण तो रिवॉर्ड पनिशमेंट मधनं तो शिकत जातो. तसं हे मॉडेल स्वतः शिकत जातं. आणि हा प्रकार जो आहे म्हणजे त्यामुळे इतकं कमी खर्चात त्यांना ते सगळं ट्रेनिंग हे जमलं. ट्रेनिंग मॉडेल नंतर इन्फरन्स मॉडेल फार काय अवघड नसतं. ओके, मग आता 3 प्रश्न आहेत. एक, तुमच्या बोलण्यात आतापर्यंत जे मला कळालं ते एक तर हे खूप स्वस्तात केलं, जे गरजेचं नव्हतं तो पार्ट त्यांनी बाजूला केला, ॲक्युरेसी पण आणली. आता 2 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. एक तर जो बायडननी त्या चिप त्यांना मिळू नयेत म्हणून जे काही रिस्ट्रिक्शन्स लावले त्याच्यानंतर ते त्यांनी केलं. माझा प्रश्न फार चायना स्पेसिफिक आहे. हे चीनला कसं जमलं? मला असं वाटतं की चीनमध्ये पहिली गोष्ट, चीनमध्ये शिक्षणावर खूप मोठा भर आहे. Okay. R&D वरती खूप भर आहे. म्हणजे 80s पासून माझं नेहमीच म्हणणं असतं, आपल्याकडे डायनिंग टेबलवर बसून नेहमी साऊथ कोरिया बघा, जपानमध्ये बघा, असं सगळं सांगण्याची पद्धत आहे. पण त्या सगळ्या चीनकडे बघा, नाही या सगळ्या देशांनी, चीन, जपान, साऊथ कोरिया, हाँगकाँग, सिंगापूर आणि पण युरोप, अमेरिका, या सगळ्या सरकारांनी शिक्षण, आरोग्य, रस्ता, पाणी, वीज ह्याच्यावर प्रचंड खर्च केलेला आहे पूर्वी. म्हणजे जपानमध्ये 1879 मेजी रेस्टोरेशन त्याला म्हणतात. त्याच्यानंतर पण या सगळ्यामध्ये सरकारांनी प्रचंड खर्च केला. चीननी सुद्धा अगदी माओच्या काळापासून आणि 80s मध्ये तर प्रचंड खर्च केला. त्यामुळे ते सुशिक्षित आणि सुदृढ अशी म्हणूनच सगळं कारखाने, जगाचा कारखाना चीन बनण्याचं कारण त्याचं की त्यांनी चीनला निवडलं, भारताला नाही निवडलं त्यांनी. पण हे तांत्रिकदृष्ट्या कसं शक्य झालं? नाही, पण त्यांनी शिक्षणावर भर दिला. ओके. आणि त्यानंतर मग R&D वर त्यांनी भर दिला. चीन R&D GDPच्या 3% खर्च करतो, आपण 0.7% करतो. म्हणजे आपण चीन आपल्या 4-5 पट करतो, पण चीनचं GDP 4-5 पट आहे. एकंदर 25 पट ते R&D वर खर्च करतात. म्हणजे पहिल्यांदा चीनला कॉपी कॅट म्हणायचे, तसं जपानला म्हणायचं ना की कॉपी कॅट. त्यांनी पहिल्यांदा कॉपी करून हे केलं, पण नंतर रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं. म्हणजे मोटर अमेरिकन कारच्या त्या खोलायच्या, आणि ते त्यांनी कसं केलं असेल म्हणून जपानी शिकले, आणि मग जपानच्या कार खूप पुढे गेल्या, टोयोटा काय सगळं. तसं चीन कॉपी कॅट पर्यंत सुरुवात केली. पण आता ओरिजिनलच रिसर्च आणि नेसेसिटी इज मदर ऑफ इन्व्हेन्शन म्हणतात तसं, म्हणजे दे वर फोर्स टू डू इट. गळात हे झाल्यानंतर, आणि त्यामुळे सुशिक्षित आणि R&D वर एवढा खर्च केलेला असल्यामुळे ते शक्य झालं. आपल्याला ते शक्य नसण्याचं कारण आपण एवढा खर्च केलेला नाही R&D वर. आणि शिक्षित माणसं